मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, आपल्याकडे या मंडळाचं कार्य सरांनी सांगितलं की 1991 मध्ये हे मंडळ स्थापन झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू या मंडळाचं मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य चालू आहे। या मंडळाचं जे कार्य आहे ते आपल्याला मदत का करतात? सगळ्या मुलांची परिस्थिती किंवा पालकांची परिस्थिती काय सारखी नसते। बरीच मुलं शिक्षणापासून काही मुलं वंचित होतात। त्या मुलांनी वंचित होऊ नये म्हणून एखादी छोटीशी मदत पण एखाद्या मुलाच्या जीवनामध्ये चमत्कार घडवू शकते। तशाच प्रकारचं हे मंडळाचं कार्य आहे आणि म्हणून हे मंडळ गेली 35 वर्ष लांजा, राजापूर, संगमेश्वर या 3 तालुक्यामध्ये बऱ्याच शाळांमध्ये, मला माहिती आहे जुलै महिन्यामध्ये आता गेला आठवडाभर सगळीकडे पूर आलेला होता। पावसाने अतिशय जोर केलेला होता आणि अशा या वातावरणामध्ये या मंडळाने अनेक शाळांमधून प्रवास केलेला आहे। त्यांना अनंत अडचणी आल्या, परंतु सांगितलेल्या वेळेवर त्या ठिकाणी पोहोचणं, कारण मुलं, आताच मॅडम म्हणाल्या की मुलं मंडळ साहित्य वाटप कधी होणार आहे, मुलं विचार न करतात। म्हणजे मुलांना त्याची आतुरता असते की आपल्याला साहित्य कधी मिळेल। तर या मिळालेल्या साहित्याचा चांगल्या प्रकारे मुलांनी उपयोग करून आपलं भवितव्य चांगल्या प्रकारे घडवावं। आपल्या याशिवाय काही अडचणी असतील तर आपण सांगायला हरकत नाही, नक्कीच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल। परंतु आपलं शिक्षण जे चालू आहे, आता बऱ्याचशा मुली पूर्वी 7वी शिकलो म्हणजे भरपूर म्हणायचे, आता 7वीला किंमत नाही, 10वी 12वी, बऱ्याचशा मुली आता 12वी, मुलींना मोफत शिक्षण आहे। आणि मुलींना जेवढं जास्त शिकता येईल चांगल्या प्रकारे तेवढं नक्कीच त्यांनी शिकावं आणि आपला विकास आपण करावा, एवढं थोडक्यात सांगून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।